नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपण आज पारगाव या ठिकाणी आलो आहोत. साधारणतः आपले शेतकरी भाऊसाहेब बेरे यांच्या प्लॉटवरती आहोत आणि आपण त्यांना आता हा कलिंगडाचा प्लॉट आहे. आता साधारण हा किती एकर प्लॉट आहे आपला? 2.5 एकर आहे ना. आणि तुम्ही साधारणतः शेती किती दिवसापासून करता? एक 4-5 वर्षापासून करतोय, पण कलिंगड पीक हे दुसऱ्यांदा आहे. दुसऱ्यांदा आहे. आणि प्रामुख्याने आपल्याकडं शेती किती एकर आहे? शेती 2.5-3 एकर आहे. 2.5-3 एकर आहे. आणि त्यामध्ये आपले पिकं समजा वेलवर्गीय झालं, दुसरी कोणती कोणती पिकं असतात आपल्याकडे? कांदा आहे, कलिंगड आहे, कांदा, कलिंगड, ऊस आहे. ऊस आहे. आणि आपण ही जी कलिंगड पिकवलं यामध्ये सजेशन आपल्याला कोणकोणतं चांगलं राहिलं, बियाणं किंवा शिपण्या फवारण्या वगैरे हे कोण कोणी केलं? सगळं मार्गदर्शन आहे विघ्नर कृषी सेवा केंद्रापासून आपल्याला त्यांनी सगळे सजेशन केलेलं आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण प्लॉट पिकवलेला आहे. आणि साधारणतः याची आता आपण जी साईज बघतोय, बघता क्षणी असं वाटतं की 10 पर्यंत असेल. 10 किलो साईज पूर्ण गेलेली आहे. म्हणजे 3 किलोच्या पुढे प्लस आहे. 3 पुढेच्या पुढे प्लस आहे. आणि साधारणतः आपला आता हा 2.5 एकर प्लॉट आहे. यामध्ये 2.5 एकर मध्ये किती ऍव्हरेज निघू शकतो? 60-70 टन. 60-70 टन पर्यंत जाईल ना. तर शेतकरी बंधूंनो, आपण पाहू शकता आपले हे पारगाव गावातील प्रगतशील शेतकरी आहेत. यामध्ये यांचा 2.5 एकर प्लॉट आहे आणि ऍव्हरेजली 3 किलो ते 10 किलो पर्यंत साईज आहे. आणि यांच्या आता साईज पाहिल्यानुसार कुणीही सांगेल का हा 60 ते 70 टनापर्यंत जाईल ऍव्हरेज. अतिशय जबरदस्त प्लॉट पिकवलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मनापासून आभार. अतिशय प्रामाणिक कष्ट तर यात पाहिले दिसतात, कसे कष्ट आहे आणि काय 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 फवारण्या केल्यात त्यापेक्षा काय कष्ट केलेत हे आपल्याला त्या साईज नुसार